मोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। प्रचाराकडे आपण वळलेलो आहोत, चिन्ह बाकी आहे आणि म्हणून आज या ठिकाणी पटोळी विभागामध्ये आपण एक प्रचार सभा आयोजित केलेली आहे आणि ह्या सभेचे अध्यक्ष आदरणीय आपले संचालक संस्थापक पॅनलचे अध्यक्ष म्हणजे प्रमुख पॅनल प्रमुख आदरणीय दादा आणि आजच्या सभेचे ते अध्यक्ष आहेत ते दादा। आपण आपल्या व्यासपीठावरील आमचे सहकारी सन्माननीय पाहुणे मंडळी, त्याचप्रमाणे दौंड साहेब, काही मान्यवर आता येऊन गेले, आदरणीय सर उपस्थित सभासद बंधू, त्याचप्रमाणे विशेष महत्त्वाचा आमच्या या ठिकाणी आमच्याबरोबर कार्यरत असलेले माजी संचालक असतील ते आदरणीय जाधव साहेब, त्याचप्रमाणे विलासराव आरोटे जे आमच्याबरोबर ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आज उमेदवार आहेत, त्यांनी उमेदवारी मागे घ्यायचं ठरवलेलं आहे, पाठिंबा द्यायचा ठरवलेला आहे। त्याचप्रमाणे याच ठिकाणी उमेश गायकर आहेत, बाळासाहेब आरोटे आहेत, या सर्वच मंडळी आपल्याला पॅनलला पाठिंबा जाहीर केलेला आहे। याशिवाय माझ्या माहितीप्रमाणे अजूनही नजीकच्या काळामध्ये आपल्या पॅनलला काही पाठिंबे जाहीर होणार आहेत। आपण सर्वांचं मनापासून त्यांची घेतलेल्या भूमिकेबद्दल मनापासून धन्यवाद देतो। आज प्रथमतः मला बोललं पाहिजे की आपल्या बरोबर आज काही संचालक उमेदवार या ठिकाणी उपस्थित नाहीत, प्रत्येक सगळे एका ठिकाणी समोर जमणार नाही, रात्र थोडी आणि सोंगफार या भक्तीप्रमाणे काही मंडळींना आम्हाला काही ठिकाणी आम्हाला पाठवावं लागलेलं आहे। आज त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमचे दादा, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ सहकारी आणि माजी अध्यक्ष आदरणीय आरोटे साहेब, आमचे सहकारी माजी अध्यक्ष आदरणीय वाळूंज साहेब, त्याचप्रमाणे भानुदासजी आरोटे ज्येष्ठ संचालक आणि बरेचसे मान्यवर नवीन उमेदवारी या ठिकाणी आहेत। त्यामध्ये जाधव साहेब आहेत, नागरे साहेब आहेत, उगले साहेब आहेत आणि आपले ते उमेदवार गवते साहेब आहेत। सर्वच मान्यवर या ठिकाणी बऱ्यापैकी उपस्थिती आहे। आपल्या सर्वांनी एवढा अमूल्य वेळ दिलेला आहे, या ठिकाणी आलात म्हणून मी प्राथमिकता आपण सर्वांचं मनापासून पॅनलच्या वतीने स्वागत करतो। आपण वर्षभर आम्ही खऱ्या अर्थानं हे जे आपलं पॅनल उभं राहिलेलं आहे, या पॅनलची रचना करण्यासाठी आम्ही वर्षभर कार्यरत होतो आणि चांगलं पॅनल आपल्याला द्यायचं होतं आणि म्हणून आम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निश्चितपणानं आपला रिझल्ट ओरिएंटेड काम केलं। ही जबाबदारी सोपवायची आहे, चांगल्या माणसाकडे सोपवायची आहे आणि म्हणून तशा पद्धतीचं सर्व समावेशक असं पॅनल, सुदृढ पॅनल आणि भक्कम पॅनल आपल्याला समोर दिलेलं आहे। हे त्याला आपण आशीर्वाद दिलेले आहात, देणार आहात, मात्र निवडूनही आणणार आहात। परंतु थोडस बाजूला होतोय, थोडासा विषयांतर होईल की आपल्या पॅनलचं नाव आपण हे जे पॅनल संस्थापक पॅनलच का, याच्या मागे थोडासा इतिहास आहे। इतिहास म्हणजे असं आहे की ज्याने संस्था स्थापन केली, ज्याने या संस्थेला जन्म दिला ते आदरणीय दादा हे संस्थेचे संस्थापक आहे। पण बरीचशी मंडळी गेल्या 5-10 वर्षापासून धुसफूस सुरू आहे, विशेष करून मुरळे साहेबांचं देहावसन झाल्यानंतर एक वेगळी चर्चा वार्षिक अहवाल आमच्या समोर आला की मग दादांचं नाव दुय्यम स्थानी जायचं, फोटो दुय्यम स्थानी जायचा। आम्ही तेही मान्य केलं, दोन्ही मंडळींनी चांगलं संस्थेला योगदान केले आहे, त्याच्यामध्ये मुरळे साहेब असतील, दादा असतील, आम्ही सगळे आमचे मुरळे साहेब आमचे बरोबरच, आम्ही त्यांनाही बरोबर घेतले ज्यांनी संस्थेसाठी काही योगदान केलेले आहे। माझी पहिले यशोमंदिरचे अध्यक्ष शेळके साहेब, माले साहेब, गोडके मस्त, इसे सांडे साहेब, जेडी मते साहेब, या सर्वांचेच विचार आम्ही
पुढे घेऊन जात आहोत. फुले साहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. पण हे असं करताना आम्ही व्यक्ती दोष असा कधी केला नाही. याच्याही पुढे 2 वर्षापूर्वी जो काही ते आमच्यामध्ये प्रयोग झाला, वाईट असं राजकारण केलं गेलं, आपल्या सर्वांना माहित नसेल, पण आता आम्हाला बोलणं भाग आहे की असा निर्णय घ्यायला. आम्ही मायनॉरिटी मध्ये होते, आमच्याकडे 7-8 संचालक, त्यांच्याकडे 9 संचालक होते आणि त्यांनी निर्णय घेतला की दादांचं म्हणजे ज्यांनी जन्म दिला त्या संस्थापकाचा फोटो छापायचा नाही. हा कटू निर्णय होता. खूप विरोध झाला. आमच्या आवडे साहेबांनी खूप विरोध केला. बांधव साहेबांनी मोठमोठ्याने म्हणजे आदरापट केली म्हटलं तरी चालेल. मी आदरापट करणारा माणूस नाही, माझ्या स्वभाव नसल्यामुळे माझी पण ती सुप्त भावना होती आणि त्यांनी तो निर्णय घेतला का नाही छापायचा. त्याच्यानंतर ते परत आम्ही काही स्वस्त बसणारी माणसं नाही. ही दोन्ही मंडळी आमच्या सारखीच होते, पण एकाला लावायचं आणि एकाला ठेवायचं हे बरोबर नव्हतं आणि म्हणून त्या भावना बाहेर गेल्या. त्याचा बराचसा प्रक्षोभ झाला, काहीपर्यंत आला असेल तर नसेल आणि शेवटी त्यांना तो निर्णय फिरवावा लागला. रात्रीच्या 12 वाजता त्यांचा फोटो घेऊन जिथे प्रेस दिली, जिथे छपाई चालू होती, तिथे तो दादांचा फोटो देऊन छापायला हवा अशी नामुष्की त्यांच्यावरती आली. मग तुम्ही सांगा, जे रोज आपण विचार जपले तेच आम्ही करतोय, मग ही अशी वाईट घटना का करायची, असे सुडबुद्धीने का वागायचा हा प्रश्न निर्माण होतो. दुसरा प्रश्न साहेब असा आहे, मी अध्यक्ष असताना शेवटच्या वर्षी वार्षिक सभा झाली. आपल्यापैकी बरेचसे उपस्थित मंडळी असतील. दादांना 74 वर्ष चालू होतं. आम्ही संकल्पना वार्षिक सभेमध्ये मांडली की दादांचा सत्कार हा येतो, 75 वर्ष पूर्ण करत होते, त्याचा अमृत महोत्सव सांगता व्हायला पाहिजे, चांगला कार्यक्रम व्हायला पाहिजे. सभासदांनी सुद्धा दुजोरा दिला. पुढे दुसरी संकल्पना आली, फुले साहेबांचाही कार्य कमी नाही, त्यांचाही सत्कार झाला पाहिजे. ही सर्वांनी मान्य केलं आणि त्याच्यासाठी 5 लाखाचा निधी आम्हाला मंजुरी दिली लेखी स्वरूपामध्ये. म्हणजे त्या ठिकाणी सभेने मंजुरी दिली आणि हे सगळं झाल्यानंतर आपण सगळ्यांना ज्याचं काम आहे त्याला आपण त्याला त्यांचा सन्मान केला पाहिजे, ही आमची सगळ्यांची भावना आहे. आम्ही कुठले वाईट विचार करणारी मंडळी नाही, विचारपूर्वक काम करणारी मंडळी आहोत. आणि म्हणून तर त्यांनी ते म्हणले असं आता नाही, नंतर करू म्हटले, ठराव झाला. 1 वर्ष 8 महिने 9 महिने झाले. आता दादाचा फेब्रुवारी मध्ये सत्कार करायला पाहिजे. फेब्रुवारी मध्ये त्यांचा 75 वाढदिवस होतो. मी जानेवारी मध्ये 8 तारखेला पत्र दिलं, म्हणजे पत्र दिलं, सांगितलं की दादांचा असा ठराव झालाय, ठराव क्रमांक दिला आणि तो संचालक मंडळ मीटिंग घ्या आणि फुले साहेबांचा मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार द्यायचा, दादांचा 75 वाढदिवस साजरा करून त्यांना जीवन पुरस्कार द्यायचा, याचं स्मरण त्यांना करून दिलं. पण त्या मंडळीने दाद दिली नाही. बघा, विचारधारा कोणी तुडवली ते आपण विचार करायचा. दुसरी गोष्ट आम्ही त्यातून म्हटलं ठीक आहे, यशोमंदिर परिवार करत असेल तर दादांची जी नावाची एक संस्था आहे ठाकोलीला कार्यरत आहे. सहकार मित्र मधुकर सहकारी पतपेढी त्यांचे कार्यकर्ते, आम्ही विद्यमान काही संचालक, काही माजी पदाधिकारी, अध्यक्ष उभे सगळे आम्ही बरोबर घेतले आणि आपण छान कार्यक्रम केला. त्याही कार्यक्रमाला डोंबिवलीमध्ये 600 ते 700 कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. आणि त्यांनाही निमंत्रित केलं, तत्कालीन अध्यक्ष त्यांनाही उपस्थित, मान्यवर संचालक उपस्थित केलं. आणि त्या सभेमध्ये सुद्धा ज्या वेळेला विद्यमान अध्यक्षांना बोलायला संधी दिली त्यावेळेला त्यांनी सांगितलं, जाहीरपणे सांगितलं की दादांचा सत्कार आम्ही मोठ्या प्रमाणात संस्थेच्या वतीने करणार आहोत अशी त्यांनी जाहीर ग्वाही दिली. मात्र त्याला सुद्धा वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि घोर अपमान दादांचा झालेला आहे. आणि म्हणून आम्ही त्या संस्थापक या शब्दाचा अर्थ काय होतो, त्याचं महत्व काय आहे आणि म्हणून हे संस्थापक नाव या ठिकाणी आलेलं आहे हे मला सांगायचं. हे झालं संस्थापक पॅनलच्या संदर्भामध्ये. हे काम करत असताना मागच्याच आठवड्यामध्ये पॅनल आपलं जाहीर 2 दिवस अगोदर झालं, त्याच्या नंतर त्यांचं झालं आणि म्हणे साहेबांचे विचार सोडून दिले, असं झालं तसं झालं. आता तुम्ही मला सांगा, ज्या वेळेला आपला त्यांचा प्रचार म्हणजे नारळ फोडला गेला, पॅनल डिक्लेअर झाले. आमच्या पुण्यातील एक
ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी एक त्या ठिकाणी जे वक्तव्य केलं ते आक्षेप आहे असं मी समजतो. त्यांनी सांगितलं जर हा अपोजिट पॅनलचा म्हणजे आपला पॅनल जर सत्तेवर निवडून आला तर काय होईल, मोठा संस्थेवर आघात होईल. काय होईल, संस्थेच्या ठेवी 100 कोटीने घटतील. काय 100 कोटी कशाला म्हणतात, घटतील कशा? अरे आम्ही तुमच्या आमच्या सहकार्याने, आमच्या ठेव प्रतिनिधीच्या सहकार्याने कोरोना काळात सुद्धा आमच्या ठेवी कमी होऊ दिल्या नाही हे आम्ही ठामपणे सांगतो. काय वक्तव्य करावं, काय जबाबदारीपूर्वक वक्तव्य केले पाहिजे. तेव्हा माझं त्यांना आव्हान आहे, आमची 100 कोटी होणारच नाही, सत्तेवर आल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे मंत्रीच्या सहकार्याने. दुसरी गोष्ट, जर कळत न कळत असं काय घडलं तर आम्ही सगळे तुम्हाला 1 वर्षात 10 कोटीच्या ठेवी आम्ही आपल्या मागत जमा करून जर अशी आलीच तर, पण आमची भूमिका सरळ आहे, प्रेमाची आहे, सहकार्याची आहे. आमच्याकडे विचार आहेत, आमच्याकडे विचार नाही अशी जाहिरात करू नका. पायाखालची वाळू आता सरकायला लागली म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य करू नका. दुसरी गोष्ट, यांची कामाची पद्धत सांगतो. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आपल्या संस्थेचे सभासद असतील, कामानिमित्त फोन करतात, फोन उचलायचा नाही. संचालकाने फोन केला तरी उचलायचा नाही. पुण्यावरून लोक येतात, कर्जदार आपल्या शाखा विस्तार किती आहे, नगर, पुणे, बरोबर ना, तिकडून लोक गाडी खर्च करून येतात आणि त्यांची काही कामं असेल, कर्जाची मोठी फाईल असेल, छोट्या, त्या सभासदांना अध्यक्ष महोदय पुढे त्यांची ज्या पाकडे बसले ना, तास 2 तास असतात, वाट पाहतात, बोलवत नाही. आणि मग आपल्या येतच असेल तर आतमध्ये, नाही तर मग ते पास नाही बसत. म्हणजे काय, वरिष्ठ खालच्या अधिकाऱ्यांनी, कर्ज अधिकाऱ्यांनी, जनरल मॅनेजर जर पॉझिटिव्ह जर शिफारस केली तरी ती काही बाजूला ठेवायची, काही दिवस घ्यायचे आणि त्याच्यावर निर्णय घ्यायचा आणि रिजेक्ट करायचं. असं नाही. सर्व सभासद त्याची अडचण समजून घ्या, त्याची पद समजून घ्या, त्याची परतफेड करून घ्या, पैसा ताण आहे का नाही हेच निकष असले पाहिजे. सर्वांसाठी सारखेपणा पाहिजे. तो काही मला दिसलं नाही. अनेकांना अनुभव आलेले आहेत ते मी आता हा सांगणार नाही. दुसरी गोष्ट, थोडस लांब होईल पण जरा 5 मिनिटं थांबावं, म्हणजे काम आहे ते बोललंच पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की आपल्या संस्थेमध्ये जी आपल्या आनंदराव अशोक साहेबांची जी जनरल कामगार, महाराष्ट्र जनरल कामगार युनियनची संघटना आहे, या संघटनेच्या सहकार्यामुळे आणि विशेष करून आपले जे प्रतिनिधी आहेत कर्मचारी पदी, यांच्या चांगल्या आपल्याला सपोर्टिंग अशी वागणूक असल्यामुळे, सहकार्य असल्यामुळे या संस्थेमध्ये 46 वर्षांमध्ये एकही दिवस संप झाला नाही. आणि ही एकी, आता ते आरोटे साहेब रिटायर झाले, सीताराम आरोटे रिटायर झाले, मग त्यांच्यानंतर एक सुटेबल माणूस द्यायचा, तो पुढे द्यायचा, मॅनेजमेंटची द्यायचा का नाही, त्यांच्या युनियनने द्यायचा, त्यांच्या कामगारांमध्ये चर्चा करून द्या. तो प्रतिनिधी आला, तो ब्राह्मण वर्गाचा होता, त्यांचे पोटदुखी वाढली, आल्याकडे दिल्या, जास्त तीव्र नापसंत केली. आता काय करायचं, त्यांनी डाव रचला, आपण असं करूया, युनियनच तोडूया. विरोधी पत्र लिहायला लावलं आणि सह्या गोळा करायला सुरुवात. आणि त्या सह्या गोळा करण्यासाठी इथून काही माणसं ग्रामीण भागात फिरवली, 3-4 दिवस रजा काढायला लावल्या आणि त्यांच्या सह्या घेतल्या. 41 सह्या त्यांना मिळाल्या. पण आमचे कर्मचारी प्रतिनिधी काही कमी हुशार नाही, ज्यांनी 30-40 वर्ष घातलेले आहेत, त्यांनी छकाला लावली. ज्यांच्या सह्या होत्या 40 त्यांच्या तर सह्या घेतल्याच, परत सह्या घेतल्या, आणखी 40-45 सह्या जमवल्या आणि ते निवेदन युनियनला दिलं. आणि मला डुप्लिकेट सह्या कशा आवश्यकता, बसून सह्या घेतल्या. म्हणजे अशा प्रकारची नीती फुले साहेबांनी असे विचार नाही मांडले. फुले साहेबांनी कधी युनियन तोडण्याचे काम नाही केली. ज्या वेळेला अग्रीमेंट असेल तेव्हा मला सांगायचे बीजी गायकर साहेब, जे काही कॅल्क्युलेशन करायचे तुम्ही करा, पॉझिटिव्ह आपल्याला थिंकिंग ठेवायची आहे आणि कामगार एक झाले पाहिजे, ते कधी संपासाठी गेले नाही पाहिजे. अशा प्रकारचं सहकार्य आम्हाला फुले साहेबांनी शिकवले. हे त्यांचे विचार आहे, आपले विचार कुठले आहेत हे त्याचं तुम्हीच आता तुम्ही विचार करा, चिंतन करावं असे मला त्यांना सांगायचं आहे. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, तेव्हा वेळ पुरणार नाही.
मित्र आता मी मुद्द्यावरती येतो. आमचं ठरलंय काय ठरलंय, आपण 17 उमेदवार ठरवलेले आहेत. 17 उमेदवारांना निवडून आणायचं आहे. आपसामध्ये कोणताही मतभेद नाही आणि कोणी आमच्यात सिंगल 2 इकडे 4 तिकडे हे करणार नाही. हे आमचं ठरलंय आणि आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण तेच करायचंय, तेच ठरवायचंय, दुसरं काही ठरवायचं नाही. जे चिन्ह येईल त्या चिन्हाला सन्मान ठेवायचा आहे आणि 5 मतपत्रिका असतील तरी कुणालाही टाळायचं नाही. हे आम्हाला ओळख साहेबांनी शिकवले. 92 पासूनच्या सगळ्या इलेक्शन मध्ये माझा प्रामुख्याने सहभाग असायचा आणि हा त्यांचा विचार आहे. आता त्यांचा विचार काय असेल ते ठरवतील, पण आपला विचार तोच आहे. दादांचं मार्गदर्शन आपण घेतोय आणि रोहित साहेबांचे विचार आपल्याकडे न्यायचे. हे झालं. पुढचा एक महत्वाचा टप्पा आहे. माझी मनपूर्वक नम्र विनंती आहे की हे मतदान आपल्याला करायचं आहे, थोडस कष्ट घ्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत. लोकांना आपल्या मुंबईकर सभासदाला आपलं पासबुक नाही मिळालं तेच आहे, पण ओळखपत्र म्हणजे ज्याला आपण आयडी प्रो म्हणतो, आधार कार्ड सगळ्यांनाच असतं, ते घेऊन मात्र जायला विसरायचं नाही. आणि मतदान आपल्याला सकाळीच जास्त करून घ्यायचं आहे. सर्वतोपरी आमच्याकडून सहकार्य राहील. 2 ते 3 दिवसात 2 दिवसामध्ये याद्यांचं वाटप होईल. व्यवस्थित रचना आपले बटवडीतील मंडळी, दिनेश असेल, गावले साहेब असतील, तिथली सहकारी मंडळी असेल, सर्वांचं सहकार्य घेऊन आपण त्या ठिकाणी कामाला लागायचं आहे. आणि हे करत असताना तुमच्याही काही अपेक्षा असतील, आम्ही काय देणार हे पण आम्हाला सांगणं गरजेचं आहे. मित्र, आपल्याला माहिती आहे सभासद कल्याण निधीमधून एखाद्या सभासदाला जर आजारी पडला, हॉस्पिटलाइज झाला तर त्याला 1 लाखापर्यंतच्या पुढे खर्चाला आपण 10,000 रुपये देतो. ही रक्कम 20,000 रुपये करण्याचा आमचा मनोदय आहे. दुसरी गोष्ट, एखाद्या कुटुंबातील आपला सभासद बांधव ऍक्सिडेंटल डेथ झाला, काही अचानक झाला, त्याच्यासाठी त्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडायचं नाही. त्याला आपण 25,000 रुपयाची मदत त्या कुटुंबाला सध्या देतो. ती मदत सुद्धा 50,000 रुपये आम्ही करणार आहोत. तिसरी गोष्ट, फक्त कर्जदार सभासदांची आपल्याकडे आहे, ठेवीदारांसाठी नाही. ती म्हणजे कर्ज संरक्षण निधी. कर्ज देताना आपण 1,000 रुपये त्याच्याकडून देतो आणि त्याच्या मोबदल्यात जर त्या कुटुंबावर एखाद्याची अडचण निर्माण झाली, त्याचं मयत झाला, त्या सभासदाचं कर्ज जे कर्ज शिल्लक असेल किंवा जास्तीत जास्त 1 लाख एवढं कर्ज आपण सध्या माफ करतो. पण आमचं म्हणणं असं आहे, पण आम्ही त्याच्या पलीकडे ही जी मर्यादा आहे 1 लाखाची ती वैयक्तिक कर्जासाठी आहे, तर ती मर्यादा सुद्धा आम्ही 3 लाख किंवा 5 लाख एवढी मात्र नक्की करणार आहे. थोडस वाढेल कॉन्ट्रिब्युशन, पण आपल्याला जास्तीत जास्त कव्हरेज आणि लोकांना रिलीफ देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तिसरी गोष्ट, आम्ही हे महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, जे डेली प्रतिनिधी आहेत, आज कोणी फारसे नसत दिसत नाहीत, त्यांच्यासाठी त्यांचं कमिशनचा जो रेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बदल करणार आहे. आणि तेही आपले भाऊबंद आहेत. तो सगळे उपजीविका, मुलांचं शिक्षण त्याच्यावरती चालतं. आणि कोरोना काळामध्ये या मंडळीने एवढी कामगिरी केली, कुठेच पैसा कमी होऊ दिला ना, याची जाणीव आम्हाला आहे. तसंच ज्या वेळेला 5 वर्षापूर्वी कोरोना आला, त्यावेळेला लोकांचे धंदे उद्ध्वस्त झाले, लोक घर सोडून गेले, कोणी कोणाला भेटेना. अशा वेळेला सुद्धा आम्ही कर्जदारांना रिलीफ देण्यासाठी संचालक मंडळाने निर्णय घेतला की बाबा आपण काहीतरी मदत केली पाहिजे. आणि म्हणून त्यांची जी कर्जाची मदत होती ती 3 वर्षांनी वाढवली. 3 म्हणजे 36 महिने मुदत वाढवली, हप्ता कमी झाला. याचा लाभ जवळजवळ 200हून अधिक सभासदांनी त्याचा लाभ घेतला. ही सुद्धा आवर्जून बाब सांगितली पाहिजे, कारण का आज दुःखाच्या समयी, अडचणीच्या वेळेला एक बांधिलकी असे, सामाजिक बांधिलकी, आपल्या बंधूंना काहीतरी प्रेम, काही रिलीफ दिली पाहिजे. तेही कार्य आम्ही केलेलं आहे. बरीचशी आम्ही कामं करणार आहे. थोडस विषयांतर जरी झालं असलं, ह्या गोष्टी जे शक्य आहे ते केलेलं आहे. व्याजाचे दर कमी केलेले आहे. 16 तारीख कर्जाचे दर 11.5% होते, 12% होते, ते आपण 9.5% आणलेले आहेत. हाऊसिंग लोन
घेतलं गेलं पाहिजे म्हणून 9% आपण 20 वर्ष मुदतीचं हाऊसिंग लोन देतो, ते आपण सुरू केलेलं आहे. आणि ठेवीच्या व्याजदरामध्ये विशेष करून मागच्या एजंडामध्ये आम्ही दिले होते महिन्यांना 1% वाढवून देऊ, तसं आम्ही 2 वेळा संधी दिली होती. बऱ्याच महिन्यांनी त्याचा काही गोष्टी शक्य होतात, काही होत नाही, पण निश्चितच एक आपुलकी आणि प्रेम आमच्या समाजाप्रती राहील एवढं मी याची ग्वाही देतो. पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करा. बऱ्याचशा व्यक्तीने आपल्या भूमिका मांडल्या आहेत, मला बरं वाटलं. पण आमच्याकडून काय कर्ज देताना काही चुकलं का, आम्ही काही तुमच्याकडे काही आम्ही तुमच्याकडे काही मागणी केली का, चुकीच्या पद्धतीने काही झालं का, हे आम्हाला ऐकून घ्यायचं होतं. म्हणून आम्हाला सूचना करा. आमचं काही चुकलं असेल तर ही आमचं कर्तव्य आहे. आम्ही चुकलो असतो तर आम्ही रेक्टिफाय होऊ शकतो नेक्स्ट 5 इयर्स मध्ये. म्हणून मी निवेदन करणाऱ्या आमच्या मित्राला बोलत होतो की काहीतरी करा, काही हरकत नाही. आम्ही समजतो की आमची सेवा, आमच्या कर्मचाऱ्यांकडून दिली जाणारी सेवा निश्चितपणे चांगली आहे आणि ती उंचावण्याचा प्रयत्न करू. एक दोष आपल्यामध्ये आहे की आपल्या कामकाजामध्ये 15 दिवसात कर्ज मिळत नाही, मोठं कर्ज 1 महिना जातो. तो कालावधी कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि अपेक्षा करतो की आपले सगळ्या 17च्या 17 उमेदवारांना आपण वेळ शांततेने मतदान करा, घाबरून जाऊ नका. आपलं जे चिन्ह असेल ते प्रत्येक चिन्ह कव्हर करा एवढा, आणि निश्चितपणे आपण न्याय द्यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. धन्यवाद. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.